महाराष्ट्रावर निसर्गाचा डबल अटॅक पाहायला मिळतो। उष्णतेच्या लाटेसह काही ठिकाणी अवकाळीचा सुद्धा इशारा दिलाय। 3 दिवस उष्णतेचा कहर असणारे आणि 4 दिवस पावसाचा अंदाज दिलाय। 18 एप्रिलपासून राज्यामध्ये पुन्हा वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भर उन्हाळ्यामध्ये पावसाची शक्यता आहे। मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा हा इशारा दिलाय, तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे। तर या संदर्भात हवामान तज्ञ एस.डी. सानप यांच्याबरोबर चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। उष्णतेचा येलो अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे। आजपासूनच हा अलर्ट आहे तो अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत हवामान विभागाचे सानप सर आहेत। सर, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये काय परिस्थिती आहे? अनेक ठिकाणी 40च्या वर जे टेम्परेचर गेलेलं पाहायला मिळतंय। हो, मागील 3 ते 4 दिवसांपासूनचं जर तापमान बघितलं तर बऱ्याच ठिकाणी ते वाढताना दिसतंय आणि मागील 24 तासांमध्ये विदर्भात बऱ्याच ठिकाणी तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे। उष्णतेचा अंदाज बघितला तर येणारे 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी आपण उष्णतेसाठी किंवा उष्णतेच्या लाटेसाठी येलो अलर्ट दिलेला आहे आणि त्यानंतर तापमान काहीसं कमी होताना दिसेल। 18-19 तारखेनंतर पावसाची पण शक्यता आहे आणि ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पाऊस पडू शकतो मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील काही ठिकाणी। म्हणून 18-19 तारखेनंतर तापमान जे वाढतं आहे आता त्यामध्ये थोडीशी घट झालेली आपल्याला दिसून येईल। तापमान हे जास्त असतं 12 ते 4 स्पेशली, त्यावेळी बाहेर पडणं टाळलं पाहिजे पहिली गोष्ट। दुसरी, जर काही खूपच इम्पॉर्टंट काम असेल तर अशा वेळी कॅप वापरणं, सुती कपडे वापरणं, वेळोवेळी पाणी पिणं किंवा जे लेबर काम करतात दुपारच्या वेळी तर त्यावेळी आय थिंक ते अवॉइड करणं, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सानपूरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।